आता पाहूयात पावसाच्या काही बातम्यांचा वेगवान आढावा। कोल्हापूर शहरात महापुराचं पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। शाहूपुरीमधील कुंभार गल्लीमध्ये पाणी शिरलं असून नागरिकांनी स्थलांतर करायला सुरुवात केली आहे। महापुराच्या धास्तीनं कोल्हापुरातील नागरिकांनी वाहनं सुरक्षित स्थळी लावली आहेत, त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। मुसळधार पावसानं कोल्हापुरात हाहाकार माजवलाय। सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे पट्टणकोडातील घरांची पडझड झाल्याची घटना घडली आहे। पावसामुळे जीर्ण होऊन घराची भिंत कोसळली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक वाहनं साचलेल्या पाण्यामध्ये बुडाली होती। पाण्याची पातळी कमी झाल्यानं ही वाहनं आता पाण्याबाहेर आली आहेत। मात्र वाहनांची इंजिनं खराब झाल्यामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय। महापूरमध्ये पिंपरी चिंचवडमधील आंबेडकर कॉलनीतील अनेकांचे संसार हे उघड्यावर पडले आहेत। शेकडो घरांमध्ये 7 ते 8 फूट पाणी गेल्यामुळे घरातील सगळं सामान बुडालंय। पूर ओसरल्यानंतर मात्र आता संसार नव्यानं कसा उभा करायचा असा सवाल नागरिकांसमोर उपस्थित ठाकलाय। पिंपरी चिंचवड शहरामध्ये पवना, मुळा आणि इंद्रायणी या 3 नद्यांच्या मधोमध वसलेल्या शेकडो घरांमध्ये पुराचं पाणी घुसलंय, त्यामुळे नागरिक संतप्त झालेत। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मोठं नुकसान झाल्याचा संताप व्यक्त केला जातोय। यावेळेस निवडणुकांमध्ये मतदान करणार नसल्याची टोकाची भूमिका पिंपरी चिंचवडमधील पूरग्रस्त नागरिकांनी घेतली आहे। काल मुसळधार पावसानं पुण्याला झोडपून काढल्यानंतर आज पावसानं विश्रांती घेतली आहे, त्यामुळे पूरग्रस्त परिसरामध्ये पाणी ओसरायला सुरुवात झाली असून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे। मात्र आज पुण्याला जोरदार पावसाचा इशारा देखील हवामान विभागानं दिलाय। भाजप नेते चंद्रकांत पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत। त्यांनी पूरपरिस्थितीचा आढावा घेतला असून नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद देखील साधलाय। भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी पुण्यातील पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे सुरू करणार अशी माहिती दिली आहे। पाटबंधारे विभागानं सूचना दिल्या होत्या असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय। खडकवासला धरण परिसरात मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग करण्यात आला, त्यामुळे भिडे पुलाजवळील गाड्या पुरामध्ये वाहून गेल्या होत्या, तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानही झालंय। गडचिरोलीच्या काही भागामध्ये पूरपरिस्थिती ओसरली असली तरी जिल्ह्यातले अनेक मार्ग बंद आहेत। भामरागड तालुक्याचा अजूनही संपर्क तुटलेलाच आहे। पर्लकोटा नदीवरील मोठा पूल पाण्याखाली असून प्राणहिता नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाल्यानं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। रायगडच्या रोह्यामध्ये कुंडलिका नदीचं पाणी कमी झाल्यानं येथील वाहतूक सुरळीत झाली आहे। सध्या रोह्यात पूर परिस्थिती नाहीये, परंतु कुंडलिका नदी दुथडी भरून वाहतीये। नंदुरबारमध्ये अतिवृष्टीचा फटका सुरत भुसावळ रेल्वे मार्गाला बसलाय। कोळदा चिंचपाडा दरम्यान रेल्वे रुळावरून पाणी वाहत असल्यामुळे रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली आहे। मागील 4 ते 5 तासापासून रेल्वेची वाहतूक बंद झाली आहे। सांगलीच्या कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार कायम आहे। कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होऊन कृष्णा नदीची वाटचाल आता इशारा पातळीकडे चालली आहे। कर्नाळ रोडवर पूर जो आहे तो देखील आता पाण्याखाली गेलाय, त्यामुळे नांद्रे पलूसकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे। शहापूर तालुक्यामध्ये आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे तानसा धरणापाठोपाठ मोडक सागर धरणही ओव्हरफ्लो झालंय। मोडक सागर धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले असून 4978 क्युसेक्सनं वैतरणा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे। वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू झालाय। वसईच्या चुरणे गावातील रस्त्यावरती पाणी साचलंय। दिवसभरामध्ये 1 तास जरी जोरदार पाऊस पडला तर चुरणे गावातील अनेक घरांमध्ये पाणी जाण्याची भीती व्यक्त केली जाते। रत्नागिरीत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत, तर काही ठिकाणी विजेचे खांब कोसळले आहेत। त्यामुळे संपूर्ण दापोली तालुका गेल्या 2 दिवसापासून अंधारात आहे। महावितरणाचे अधिकारी उत्तर देण्यास टाळाटाळ करत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे।
हिंगोलीच्या वसमत शहरातून परभणी ते नांदेडकडे जाणाऱ्या महामार्गाचं काम संथ गतीनं सुरू आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना वाहतुकीसाठी त्रास सहन करावा लागतोय। प्रशासनानं तातडीनं लक्ष देत कामाला गती द्यावी अशी मागणी नागरिक करतायत। अहमदनगर शहरातील उड्डाण पुलावरती अपघाताचं प्रमाण वाढलंय। वळणाच्या मार्गावरती गतिरोधक नसल्यानं अपघाताचं प्रमाण वाढतंय। यावेळेस खासदार निलेश लंके यांनी पुलाची पाहणी केली आहे। अधिकाऱ्यांना त्यांनी संबंधित सूचना देखील दिल्या आहेत। शहापूर मुरबाड रस्त्यावरील खुटगर सापगाव कोलकवाडी या दरम्यान रस्त्यांवर मोठमोठाले खड्डे पडलेत। या गंभीर बाबीकडे प्रशासनासह ठेकेदारांनी सपशेल दुर्लक्ष केलंय। जीवघेण्या खड्ड्यांमधून नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागतोय। वेळेत रस्ता नीट न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा आता इथल्या संतप्त नागरिकांनी दिलाय। बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील वानखेड या गावातील रस्त्याचं काम गेल्या 10 महिन्यांपासून अपूर्णच आहे। त्यामुळे पावसाळ्यामध्ये हा रस्ता चिखलमय झाल्यामुळे स्थानिकांचे मोठे हाल होत आहेत। आमदार अपात्रतेबाबत शिंदेंच्या शिवसेनेने पुन्हा हायकोर्टात धाव घेतली आहे। राहुल नार्वेकरांच्या निर्णयाला आव्हान देत उद्धव ठाकरेंच्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी भरत गोगावलेंनी केली आहे। मात्र ठाकरे पक्षानं तातडीच्या सुनावणीवरती आक्षेप घेतलाय। या प्रकरणी 6 ऑगस्टला सुनावणी घेण्याचं निश्चित करण्यात आलंय। शिखर बँक घोटाळा क्लोजर रिपोर्ट सुनावणी निश्चित करण्यात आली आहे। आर्थिक गुन्हे शाखेने 2दा दाखल केलेलं क्लोजर रिपोर्ट आणि निषेध याचिकांवर 31 ऑगस्टला मुंबईतील विशेष सत्र न्यायालयामध्ये एकत्रित सुनावणी होणार आहे। तसंच या प्रकरणात आणखी 50 निषेध याचिका दाखल होणार आहेत। सुनील केदार यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। उच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्यामुळे सुनील केदार यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। अर्जुनी मोरगाव तालुक्यात पूरग्रस्त भागाची पाहणी देखील ते करणार असल्याची शक्यता आहे। केंद्रीय सीमाशुल्क विभागानं तब्बल 19 कोटी 7 लाख किमतीचे अंमली पदार्थ नष्ट केले आहेत। कस्टमच्या नागपूरच्या पथकानं ही अंमली पदार्थ जप्त करून कारवाई केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आंतरजातीय विवाह केल्यानं एकाची हत्या करण्यात आली आहे। मुलीच्या वडिलांनी आणि भावांनी 14 जुलै रोजी तरुणावर चाकूने हल्ला केला होता। उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झालाय। फरार आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे। अहमदनगरमध्ये महावितरणाच्या गलथान कारभाराचा फटका शेतकऱ्याला बसलाय। विजेचा शॉक लागल्यामुळे शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झालाय। त्यामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी महावितरणाच्या कार्यालयात मृतदेह ठेवून आंदोलन केलंय। यावेळेस महावितरणाकडून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलंय। नागपुरात 25व्या कारगिल विजय दिनाच्या निमित्तानं शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली। वायुदलाच्या मेंटेनन्स कमांड इथं वीर शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। यावेळेस मेंटेनन्स कमांडचे विजयकुमार गर्ग यांनी पुष्पचक्र देखील अर्पण केलंय। सर्वोच्च न्यायालयामध्ये आज कावड यात्रेप्रकरणी सुनावणी होणार आहे। उत्तर प्रदेश सरकारनं कावड यात्रेदरम्यान असणाऱ्या दुकानांना नेमप्लेट लावण्याचे आदेश दिले होते। सरकारच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली होती। तर इतर काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणारच आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत।